चला आज आपण रेस्टॉरंट स्टाईल चिकन फ्राय बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण बोनलेस चिकन घेतले, त्याला छोटे क्यूबमध्ये कापून घेतले आणि त्याच्यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट, हळद, काळी मिरी पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि लिंबू, हे सगळं लिंबाचा रस, हे सगळं मिक्स करून चांगलं ह्याला मिक्स करायचं आणि ठेवून द्यायचं। अर्धा एक तास आपल्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा वेळ आपण ठेवून द्यायचं। जेवढं जास्त वेळ ठेवाल ना तेवढे त्याला चांगली टेस्ट येते। आणि आता आपण मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पण आपण लाल तिखट आणि मीठ घालणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते वरची जी आपण कोटिंग करतो ना त्याला पण चांगली टेस्ट येते। आणि हे आता मिक्स करायचं आहे आणि आपण जे चिकनला जो मसाला लावून ठेवलेला होता ना तो आता ह्याच्यामध्ये ह्या मैद्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि आपण हे सगळे मिक्स मैदा वगैरे लावून ह्याला आपण साईडला ठेवून देणार आहे। पहिलं सगळे लावून घ्यायचे ह्याला मैदा, म्हणजे तळण्याला आपल्याला सोपं पडतं, म्हणजे पुढची प्रोसेस करायला आपल्याला सोपी पडते। अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा, खूप छान लागते टेस्टला। आपण जे बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन खातो त्याच्यापेक्षा आपण हे घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने हे बनवू शकतो। आणि त्याच्यानंतर आता हे मी पाणी घेतलंय, थंड पाणी घ्यायचं, आपण त्याच्यामध्ये बर्फ वगैरे घालून हे पाणी घेतलेलं आहे आणि पहिला ते पाण्यामध्ये डिप करायचं आणि नंतर हे आपण जे मैद्याचं कोटिंग केलेलं होतं ना त्याच्यामध्ये परत एकदा कोट करून ठेवून द्यायचं आहे। पहिला पाण्यामध्ये डिप करायचं त्या थंड पाण्यामध्ये आणि परत मग हे मैद्यामध्ये घोळवून सगळे ठेवून द्यायचे आणि नंतर तेल चांगलं गरम करायचं आणि हे तेलामध्ये सोडायचे। थोडं मंद ह्याच्यावरती चांगले हे तळू द्यायचे, म्हणजे शिजू द्यायचे ह्याला सगळे। आता आपण हे तेलात सोडतोय। अशा प्रकारे हे चिकन नक्की करून पहा, अगदी सोपी पद्धत आहे। सगळ्या मी रेसिपीज दाखवते ते अगदी सोपे आणि आपले सगळे जे साहित्य आहेत ते घरच्या घरी आपल्या असतातच, खूप छान लागतं हे चवीला। हे बघा, आता हे आपण ह्याला चांगलं वर खाली करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूने चांगलं तळलं जातं, हे क्रिस्पी होतात छान हे। म्हणजे आपण 2 वेळा ह्याला मैद्याचं कोटिंग करतो ना, पहिला एकदा मैदा लावून घेतो, नंतर परत पाण्यामध्ये डिप करून परत ह्याला मैदा लावतो, त्यामुळे हे छान वरचे कोटिंग पण ह्याचं छान क्रिस्पी आणि छान लागतात चवीला। नक्की करून पहा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले हे, कमेंटमध्ये नक्की सांगा।